नमस्कार. स्वागत आहे सर्वांचं आजच्या या वेगवान आणि माहितीपूर्ण विश्लेषणात. तर मंडळी, आज आपण रोजच्या घडामोडींमधले काही अगदी गुंतागुंतीचे वाटणारे विषय एकदम सोप्या आणि रंजक पद्धतीने उलगडून बघणार आहोत. आजच्या आपल्या अजेंड्यामध्ये प्रामुख्याने देशांतर्गत शिक्षण, जलव्यवस्थापन, न्यायपालिकेतील AI आणि मॅक्रो इकॉनॉमिक्स यावर आपण एक द्रुत नजर टाकणार आहोत. आणि हो, शेवटी आपली उजळणी करण्यासाठी एक रॅपिड फायर MCQ राऊंडही असेलच. चला तर मग सुरू करूया. सुरुवात करूया ती देशांतर्गत शिक्षण क्षेत्रातील एका खळबळजनक बातमीने. एका व्हिसलब्लोअरने बाजारात आधीच लीक झालेल्या एका गेस पेपरबद्दल तक्रार केली आणि बघता बघता 2026च्या नीट UG परीक्षेची चक्क CBI मार्फत मोठी देशव्यापी चौकशी सुरू झाली. विचार करा, यासाठी तब्बल 1.5 लाखाहून अधिक CCTV फुटेज तपासले जात आहेत. यावरूनच या प्रकरणाची व्याप्ती किती मोठी आहे याचा आपल्याला अंदाज येतो. आता हा पुढचा आकडा बघा, तो थोडा विचार करायला लावणार आहे. संपूर्ण जगात जितका भूजल उपसा होतो ना, त्यापैकी तब्बल 25% उपसा हा एकट्या भारतात होतो. आपली शेती खोल भूजलावर किती प्रचंड प्रमाणात अवलंबून आहे हेच यातून स्पष्ट होतं. जलसुरक्षेच्या दृष्टीनं हा खरोखरच एक मोठा धोक्याचा इशारा आहे. हा एक मोठा वॉटर पॅराडॉक्स किंवा जलविरोधाभास आहे असं आपण म्हणू शकतो. म्हणजे बघा, जगातील तब्बल 20% लोकसंख्या आपल्याकडे आहे, पण पिण्यायोग्य गोडं पाणी किती? तर फक्त 4%. आता पाणी हा मुळात राज्यांच्या अखत्यारीतील विषय आहे, त्यामुळे ह्या गंभीर समस्येवर मात करायची असेल तर राज्य पातळीवर अत्यंत भक्कम प्रशासनाची गरज आहे. पण तुम्हाला माहीत आहे का, अशी प्रशासकीय कार्यक्षमता फक्त जलव्यवस्थापनातच नाही तर आपल्या न्यायव्यवस्थेतही तितकीच महत्त्वाची आहे. म्हणूनच आपण आता थेट सर्वोच्च न्यायालयाकडे वळूया. तिथे सध्या OCOD म्हणजेच वन केस वन डेटा नावाचा एक जबरदस्त उपक्रम राबवला जातोय. देशभरातल्या वेगवेगळ्या कनिष्ठ आणि वरिष्ठ न्यायालयांमध्ये जो काही रेकॉर्ड विखुरलेला असतो ना, तो सगळा एकत्र करून एकाच युनिफाईड डिजिटल प्लॅटफॉर्मवर आणला जातोय. हा खरंच एक अत्यंत आधुनिक आणि गरजेचा डेटाबेस आहे. याशिवाय सर्वोच्च न्यायालयाने सुसहायक नावाचा एक AI चॅटबॉटही आणलाय. यामुळे डिजिटल सोय तर नक्कीच वाढेल यात शंका नाही, पण इथे एक गोम आहे. हा चॅटबॉट सध्या फक्त इंग्रजी भाषेतील टेक्स्ट बेस्ड इंटरफेसवर चालतो. त्यामुळे साहजिकच ज्यांना इंग्रजी येत नाही त्यांच्यासाठी एक प्रकारची डिजिटल दरी किंवा डिजिटल डिवाइड निर्माण होऊ शकतं. मग ह्या भाषिक अडथळ्यावर उपाय काय? तर यावर उपाय म्हणून सुवास हे सॉफ्टवेअर विकसित करण्यात आलंय. सर्वोच्च न्यायालयाचे जे अतिशय क्लिष्ट आणि गुंतागुंतीचे इंग्रजी निकाल असतात त्यांचं थेट अनेक प्रादेशिक भाषांमध्ये भाषांतर करण्यासाठी हे तंत्रज्ञान अक्षरशः गेम चेंजर ठरत आहे. आणि AI प्रणालीचा आणखी एक महत्त्वाचा भाग म्हणजे सुपेस. हे पोर्टल काय करतं तर अत्यंत सुरक्षितपणे प्रचंड मोठा कायदेशीर डेटा प्रोसेस करतं आणि थेट न्यायाधीशांना मदत करतं. भारतीय न्यायव्यवस्थेत जे लाखो खटले वर्षानुवर्ष प्रलंबित आहेत ना, त्यांचा वेगाने निपटारा करण्यासाठी हे सहाय्यक तंत्रज्ञान खूप मोलाची भूमिका बजावणार आहे. बरं, देशांतर्गत घडामोडी तर आपण पाहिल्या. आता आपण जरा समष्टी अर्थशास्त्र म्हणजेच मॅक्रो इकॉनॉमिक्स आणि जागतिक व्यापाराकडे वळूया. जागतिक व्यापाराचा विचार करताना 2 महत्त्वाच्या संकल्पना नेहमी समोर येतात. एक म्हणजे फ्री ट्रेड ॲग्रीमेंट किंवा FTA आणि दुसरं म्हणजे कॉम्प्रिहेन्सिव्ह इकॉनॉमिक पार्टनरशिप ॲग्रीमेंट म्हणजेच CEPA. या दोन्हीमध्ये एक मोठा फरक आहे. तो म्हणजे FTA प्रामुख्याने फक्त भौतिक वस्तूंच्या व्यापारावर लक्ष केंद्रित करतं. पण CEPAची व्याप्ती खूप मोठी असते बरं का. यामध्ये वस्तूंसोबतच सेवा आणि गुंतवणुकीचाही मोठ्या प्रमाणावर समावेश असतो. आता महागाईबद्दल बोलूया. मॅक्रो इकॉनॉमिक स्थैर्य टिकवून ठेवायचं असेल तर महागाई दर नियंत्रणात असणं हे अतिशय गरजेचं असतं. भारतीय अर्थव्यवस्थेसाठी या किरकोळ महागाईचा किंवा रिटेल इन्फ्लेशनचा मुख्य लक्ष्यांक अगदी काटेकोरपणे 4% इतका निश्चित करण्यात आला आहे आणि तो कोणत्याही परिस्थितीत 2 ते 6% आतच राहणं अपेक्षित असतं. अर्थव्यवस्थेचे हे आकडे मोजण्यासाठी काही नवीन बेस इयर्स किंवा आधारभूत वर्षे नुकतीच अधिकृतपणे जाहीर झाली आहेत. कन्झ्युमर प्राइस इंडेक्स म्हणजेच CPI साठी 2024 आणि GDPसाठी 2022-23 ही नवीन आधारभूत वर्षे आता ठरवण्यात आली आहेत. लक्षात ठेवा, देशाची भावी आर्थिक धोरणे आणि बँकांचे व्याजदर ठरवण्यासाठी या नव्या वर्षांचा थेट उपयोग होणार आहे. त्यामुळे हा बदल खरोखरच खूप महत्त्वाचा आहे.
तर मंडळी, आत्तापर्यंत आपण ही सगळी मूलभूत माहिती समजून घेतली आहे. आता वेळ आली आहे एका छोट्याशा ज्ञानाच्या चाचणीची. आपण आता जे काही पाहिलं ते तुमच्या किती लक्षात राहिले ते तपासूया. चला तर मग सुरू करूया आपला रॅपिड फायर MCQ राऊंड. हा आपला पहिला प्रश्न बघा. हा प्रश्न होर्मुझच्या सामुद्रधुनी म्हणजेच स्ट्रेट ऑफ होर्मुझबद्दलच्या अतिशय गुंतागुंतीच्या भूराजकीय मुद्द्यावर आधारित आहे. प्रश्न असा आहे की हा मार्ग जगातील सर्वात महत्त्वाच्या सागरी चोक पॉइंट्सपैकी एक का मानला जातो? थोडा विचार करा बरं. आणि या प्रश्नाचं अगदी अचूक उत्तर आहे पर्शियन आखात आणि ओमानचा आखात यांना जोडणारा हा सागरी मार्ग. हा पट्टा जागतिक ऊर्जा पुरवठ्यासाठी अक्षरशः लाईफलाईन आहे. म्हणूनच तिथे जर काही अडथळे निर्माण झाले तर त्याचा फटका थेट संपूर्ण जगाला बसू शकतो. आहे ना इंटरेस्टिंग? पुढचा प्रश्न. आजच्या विश्लेषणाच्या सुरुवातीलाच आपण एक बातमी पाहिली होती, आठवतंय? 2026च्या नीट UG वैद्यकीय प्रवेश परीक्षेच्या रद्दीकरणाचं मुख्य कारण काय होतं? याचं साधं आणि सरळ उत्तर आहे परीक्षेपूर्वीच बाजारात प्रश्नपत्रिका उपलब्ध होणं म्हणजेच पेपर लीक होणं. पाण्याच्या समस्येवर चर्चा करताना आपण पाहिलं होतं की आपल्याकडे फक्त 4% गोडं पाणी उपलब्ध आहे. मग आता सांगा, राज्य पातळीवर या पाण्याचं व्यवस्थापन मोजण्यासाठी कंपॉझिट वॉटर मॅनेजमेंट इंडेक्स कोणती प्रमुख संस्था प्रसिद्ध करते? अगदी बरोबर. याचं अचूक उत्तर आहे आपली प्रमुख पॉलिसी थिंक टँक नीती आयोग. आता वळूया न्यायपालिकेच्या वन केस वन डेटा म्हणजेच OCOD उपक्रमाकडे. सांगा बरं, या उपक्रमाचं मुख्य उद्दिष्ट काय आहे? आपण मघाशी सर्वोच्च न्यायालयाच्या विविध AI साधनांबद्दल बोललो होतो. त्यापैकी ह्या OCOD उपक्रमाचा एकमेव हेतू हाच आहे की वेगवेगळ्या न्यायालयांमधील विखुरलेले सगळे रेकॉर्ड्स एकाच जागी, एका प्लॅटफॉर्मवर एकत्रित करणं. आणि आता शेवटचा, थोडा विचार करायला लावणारा प्रश्न. आपल्या अधिकृत आकडेवारीनुसार लेबर फोर्स किंवा श्रमशक्तीच्या व्याख्येतून नेमक्या कोणत्या विशिष्ट गटाला वगळलं जातं? बघा, देशाच्या खऱ्या आर्थिक उत्पन्नाची गणना करायची असेल तर खरोखरच कोण कामाच्या शोधात आहे हे अचूकपणे मोजणं अत्यंत आवश्यक असतं. हा नक्कीच असा एक मुद्दा आहे ज्यावर आपण सगळ्यांनीच थोडा अधिक विचार करायला हवा. तर मंडळी, ह्याच एका विचारासोबत आपण आजचं हे विश्लेषण इथेच थांबूया. पुन्हा भेटूया अशाच एका माहितीपूर्ण सत्रात.